नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वडापाव। बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असा वडापाव बनवणार आहोत। तर गरमागरम पावासोबत एकदम चविष्ट लागतो वडापाव। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर त्याच्यासाठी बघा, सगळ्यात अगोदर बटाटे लागतात। तर आता हे बटाटे मी घेतलेले आहेत। आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे। धुवून झाल्यानंतर बटाटे याच्या 2 ते 4 फोडी करून घ्यायच्या, ज्या कुकरमध्ये बसतील अशा आकाराच्या। तर या बघा, अशा प्रकारे फोडी करून झालेल्या आहेत। आता कुकरमध्ये टाकू आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं। पाणी टाकून झाल्यानंतर कुकरचं झाकण जे आहे ते लावायचं आणि याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत आपण साहित्य बघूयात काय काय लागतंय ते। तर सगळ्यात अगोदर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। मोहरी, जिरं, सोडा, हळद, ओवा, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, मीठ, ओले पाव घेतलेले आहेत आणि कमी तिखट मिरच्या आहेत ना, त्या तळण्यासाठी घेतलेल्या आहेत। तर आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करून घेऊ। आता वाटण तयार करायचं। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून पाणी न टाकता वाटण तयार केलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं। आता बटाटे देखील थंड झालेले आहेत। आता याच्या साली काढून घ्यायच्या। हे बघा, अशा प्रकारे आणि बटाटे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे। मॅश करून झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं। ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता चांगला तडतडू द्यायचा। मग याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। हळद टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्या। एकदम स्लो गॅसवर परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत 1-2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं। हे छान परतल्यानंतर याच्यामध्ये जे मॅश केलेले बटाटे आहेत ते बटाटे टाकायचे आणि एकदम स्लो गॅसवर परतून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे हे बघा, आपलं सारण तयार झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये जे बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, ते बेसन टाकायचं। ते टाकल्यानंतर याच्यामध्ये ओवा टाकायचा। ओवा थोडासा कुटून टाकला तरी चालेल। सोडा टाकायचा थोडासा। सोडा टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं। एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकत बॅटर व्यवस्थित बनवत जायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, व्यवस्थित असं बॅटर झालेलं आहे। आता तेल गरम करायला ठेवूयात। तेल गरम होईपर्यंत आपण छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे वडे बनवून घेतल्यानंतर ते बॅटरमध्ये टाकायचे। बॅटरमध्ये टाकून व्यवस्थित असे बुडवून घ्यायचे आणि एक एक करून गरम तेलामध्ये सोडायचे। हे बघा, अशा प्रकारे गरम तेलामध्ये सोडल्यानंतर स्लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे फ्राय झालेले आहेत। आता आपण मिरची फ्राय करून घेऊयात। ही कमी तिखट मिरची आहे। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही ती देखील फ्राय करून घेतली तरी चालेल। तर हे बघा, अशा प्रकारे आपले गरमागरम वडापाव तयार आहेत। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।